नमस्कार. माया सारंगला म्हणत असते, सारंग, तुला जर का तुझी पुतणी जिवंत हवी असेल तर तू लवकरात लवकर जानकीला मी सांगेन त्या ठिकाणी एकटीला पाठव. जर का तसं केलंस तरच ती ओवी जिवंत मिळेल. तेव्हा सारंग बोलतो, माया तू असं का करतेस, असं का वागतेस? माया प्लीज, माझ्यावरती उपकार कर. मी विश्वास ठेवला होता तुझ्यावरती, पण तू मात्र विश्वासघात केलास. माया, आता मात्र मी तुला माफ करणार नाही. तेव्हा लगेच माया बोलते, मी सांगितलं नव्हतं तुला विश्वास ठेवायला? काय आहे ना सारंग, त्या जानकीमुळे माझ्या भावाचा जीव गेलाय आणि मी तो बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आता काहीही झालं तरी सुद्धा मी जानकीचा जीव घेणारच. आणि तुला जर का तसं करायचं नसेल तर मात्र ती ओवी गेलीच म्हणून समज. तेव्हा मात्र सारंग मायासमोर हात जोडतो आणि बोलतो, माया, माया मला माफ कर. मी जानकी वहिनीला एकटीला पाठवतो, पण ओवीच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. तेव्हा लगेच माया बोलते, ठीक आहे, मी प्रॉमिस करते, त्या ओवीला काही होणार नाही, पण जानकी मात्र एकटी आली पाहिजे. तिथून माया निघून गेलेली असते. इकडे सारंग घरी आलेला असतो. त्यावेळेला सौमित्रशी तो बोलत असतो. सौमित्र बोलतो, काय झालं? तेव्हा सारंग घडलेला सगळा प्रकार सौमित्राला सांगतो. सौमित्र बोलतो, तू काळजी करू नकोस, तिने जानकी वहिनीला एकटीला बोलवलंय ना, आता आपण तिची ही खेळी तिच्यावरतीच पलटवूया. तेव्हा लगेच सारंग बोलतो, नाही सौमित्र दादा, अरे काय बोलतोयस तू? अरे असं जर का केलं तर आपल्या ओवीच्या जीवाला धोका आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी सौमित्र बोलतो, मला सुद्धा ओवीची काळजी आहे सारंग. तेव्हा सारंग बोलतो, नाही नाही, ओवीच्या जीवाशी मी खेळ करू शकत नाही, तू प्लीज शांत राहा. तेव्हा सौमित्र बोलतो, सारंग, आत्ताच आपल्याला मास्टर प्लॅन केला पाहिजे. जर का आपल्याला त्या मायाला पकडायचं असेल तर आपल्याला अशी खेळी करावीच लागेल. आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेव्हा मात्र सारंग हादरतो. त्याला काय बोलावं तेच कळत नाही. सारंग मोठ्याने बोलतो, म्हणजे काय करायचं? डबल गेम खेळायचा? तेव्हा लगेच ऋषिकेश मोठ्याने बोलतो, हो, डबल गेम खेळायचा, आणि तो असा तसा नाही तर चांगलाच भयानक डबल गेम खेळूया. त्या ऐश्वर्याला तिची लायकी दाखवूया. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सारंग बोलतो, खरंच तुम्हाला असं वाटतंय हे सगळं सोपं आहे? कारण तुम्ही सगळ्यांनी नीट विचार करा, नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाईल. तेव्हा मात्र सारंग असं बोलताच ऋषिकेश बोलतो, काही होणार नाही. आणि सारंग, तू हे विसरतोस का की ओवी माझी मुलगी आहे, त्यामुळे तिची काळजी मला सुद्धा असणार, तू काळजी करू नकोस. तेव्हा मात्र सारंग बोलतो, ठीक आहे. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, माया इकडे म्हणत असते, जानकी तू कधी येतेस, ती वेळच मी बघतेय. जानकी तुझी खूप वाट बघतेय, मी लवकरात लवकर ये. तेवढ्या जानकी मायाला हाक मारते, माया. तेव्हा मात्र माया जानकीला बोलते, अरे वा, आलीस वाटतं. मला माहिती होतं तू येणारच, कारण कितीही काही झालं तरी तुझ्या पोरीचा जीव धोक्यात होता ना. तेव्हा लगेच जानकी बोलते, खरं सांगू माया, तू खूपच वेड्यासारखं केलंस. माया, तुला हे सर्व करायची गरज नव्हती. माया, तू असं का वागलीस? तू माझ्या भावनांशी खेळलीस. खरं सांगू का माया, तुला माहिती नाही तू कुणाशी पंगा घेतलायस. तू जोपर्यंत माझ्याशी लढत होतीस तोपर्यंत मी काहीच बोलले नाही, पण आता मात्र सगळं काही संपलं. माया, आता सगळ्या गोष्टी तुझ्या हातातून निसटल्या. कितीही काही झालं तरी सुद्धा आता तुला कोणच माफ करणार नाही. तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो. माया बोलते, काय माझ्या हातातून निसटलंय जानकी? माझ्या हातातून सहजासहजी मी कोणत्याच गोष्टी निसटू देणार नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, माया तू अडकलीस, पूर्ण पूर्ण अडकलीस. तेवढ्यात मायाने सुरा काढलेला असतो आणि ती जानकीच्या पोटात खुपसायला जाणार. तेवढ्यात मात्र तिथे ऋषिकेशने दणक्यात अशी एंट्री मारलेली असते. तेव्हा लगेच माया बोलतोय, दगा झाला, माझ्याशी दगा झाला. हे सर्व करायची गरजच काय होती? म्हणजे त्या सारंगने धोका दिला मला.
आता मात्र मी त्या सारंगला सोडणार नाही. तेव्हा लगेच ऋषिकेश सनसनीत अशी कानाखाली मायाच्या मारतो आणि मायाला बोलतो, सारंगला सोडायचा प्रश्नच काय माया. माया, सगळं काही समाप्त झालंय आणि सगळं काही आता विसर. माया, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आता मात्र सगळ्याच गोष्टी समाप्त झाल्या. तेव्हा मात्र माया मोठ्याने बोलते, असं तुला वाटतंय जानकी? तुला संपवल्याशिवाय मी एवढ्या लवकर हार मानणारच नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, का? असं का वागतेस तू माया? माया, अगं तुझ्या भावाने स्वतःचा जीव घेतला, मी नव्हतं सांगितलं त्याला, आणि तू मात्र याचे आरोप माझ्यावरती करतेस. माया, तू स्वतःच्या आयुष्याची वाट तर लावतेसच, पण सोबत माझ्या आयुष्याची सुद्धा वाट लावतेस. आणि याच गोष्टीची मला खूपच काळजी वाटते. तुला कळत नाहीये का माया? स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतेस. तेव्हा माया बोलते, त्याची काळजी तू करू नकोस आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे. आता सगळं काही संपल्याच जमा आहे आणि मी मात्र आता तुला माफ करणारच नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो, जाऊ देत ना जानकी, तू कोणाला समजवायला जातेस? हिला? अगं हिला समजवायची गरजच नाही. जानकी, आता सगळ्या गोष्टी विसर आणि हिला पोलिसांच्या ताब्यात दे. तेव्हा माया हसायला लागते आणि म्हणते, ओवी कुठे आहे? तेव्हा ऋषिकेश बोलतो, तुला काय वाटलं? अगं आम्ही दोघं स्वतःच्या जीवाच्या आधी ओवीचा विचार करणार आणि म्हणूनच मी ओवीला माझ्याजवळ कधीच घेतलंय. आणि तेवढ्यात तिथे सारंग ओवीला घेऊन आलेला असतो. ओवीला सारंगच्या हातात बघून मायाला मात्र खूप चीड आलेली असते आणि माया त्याच रागासरशी सारंगचं थोबाड फोडायला जाणार. तेवढ्यात मात्र सारंग मायाचं सणसणीत असं थोबाड फोडतो आणि मायाला बोलतो, माया, खरंच तुमच्यावरती विश्वास ठेवला. तुम्हाला असं वाटलं होतं की ऐश्वर्याने मला फसवलं, पण तुम्ही मात्र माझ्या आयुष्यात आलात तर सगळं काही नीट होईल, पण नाही, तुम्ही मात्र माझ्या आयुष्याची वाट लावलीत. खरंच मी असा विचार केला होता की तुमच्यासोबत लग्न करेन आणि सुखात राहील, पण तुम्ही मात्र सगळं संपवलं. तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, सारंग, नको त्या गोष्टींचा विचार करण्याआधी जरा तरी आमच्याशी बोलायचं होतं ना. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ते सर्व जाऊ देत. माया आता पोलिसांच्या स्वाधीन हो. तेवढ्यात मात्र माया तिथून पळायचं प्रयत्न करते. त्याच वेळेला जानकी मायाचा हात पकडते आणि मायाला बोलते, माया, सहजासहजी मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. आता मात्र तू इथेच अडकलीस माया, आणि काही झालं तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही. तेव्हा मात्र मायाची खूपच चिडचिड होते. तेवढ्यात जानकी मायाचा हात पकडून पोलिसांच्या ताब्यात तिला दिलेलं असतं. त्यावेळेला माया बोलते, जानकी, तुला मी माफ करणार नाही. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, माया, तू मला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माया, सगळं काही संपल्यात जमा आहे आणि आता मात्र मला या विषयावर वाद घालायचा नाही. आता स्वतःहून पोलिसांना सरेंडर हो आणि स्वतःचे सगळे गुन्हे कबूल कर. तेव्हा मात्र माया बोलते, मी कोणताच गुन्हा कबूल करणार नाही. आता सगळं काही संपल्यात जमा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता तू माझ्या वाटेला जायचं नाही, नाहीतर सगळं काही संपलंच. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतोय, गप्प बस, आता निघ इथून. खरं सांगायचं तर तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाही. खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करतेस आणि आता मात्र या विषयावर मला बोलायचं नाहीये. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी, चल, आपल्याला आता घरी जायला पाहिजे. आणि अशा प्रकारे माया हा चॅप्टर कायमचा क्लोज झालेला असतो. इकडे सारंग मात्र एकटाच बसलेला असतो. त्यावेळेला जानकी सारंग जवळ जाते आणि सारंगला म्हणते, सारंग भाऊजी, मला कळतंय तुमच्या मनाची आता काय अवस्था असेल. तेव्हा लगेच सारंग बोलतो, जानकी वहिनी, माझं चुकलं, मला माफ कर. जानकी वहिनी, नको त्या गोष्टीच्या पाठी जात राहिलो. जानकी वहिनी, असं वाटलं होतं की मायासोबत सुखाने संसार करेन, पण माया सुद्धा ऐश्वर्यासारख्याच निघाल्या. तेव्हा लगेच जानकी बोलते, पण ऐश्वर्या आता सुधारले आणि ऐश्वर्या तुमची बायको आहे.
तुम्हाला असं नाही का वाटत एक संधी तिला दिली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर जानकीच्या शब्दाखातर सारंग ऐश्वर्याला शेवटची एक संधी देईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.